अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते. आपल्या खेड्यात सांगतात ना, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची. तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी. अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला, छत्रपती शिवरायांना त्रास दिला. अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष योद्ध्याचं काम केलं म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती. आणि आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. अरे सत्ता येते किंवा सत्ता जाते, अरे काय पाहिजे. पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो. हे किती मोठं भाग्य आहे आपलं सगळ्यात महत्वाचं. अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही. ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो. मी तर आमदार झालो, मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय. खासदार झालो. आमच्या तात्यांना विचारा, तात्या म्हणले खरं आहे का काय. तात्या म्हणले नाही खरं आहे, तू खासदार झालाय. अरे ही ताकद फक्त अदृश्य, ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे.